इथं नाचू का कुठं नाचू धरतरीचे पाठीवर ना धरतरी माझी ती मायर तिला पाय बर कसा मी लावूर। काही जणांनी विरोध दर्शवला की आपण तर निसर्गपूजक, मग मूर्ती कशाला। मग त्यांना आपण आपल्या परीने उत्तरं दिली। आत्ताची जी तरुण पिढी आहे ती नको तिकडे चाललेली आहे, म्हणून मग हे टिकवायचं असेल तर त्याला श्रद्धेशी जोडावं लागेल आणि म्हणून एक प्रतीक पाहिजे, म्हणून आम्ही हे धरतरी मातेचं मंदिर उभारलेलं आहे। नमस्कार, मी ओमकार मोये, मायम टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कॅमेरावर आहेत आलेख चाळके। आपण आहोत पालघर जिल्ह्यामध्ये। पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यामध्ये धरतरी मातेचं मंदिर आहे, जे संगमनगर भागामध्ये। ही धरतरी देवी जनजातींची देवता म्हणून या ठिकाणी आहे। तर या धरतरी देवीचा नेमका इतिहास काय आहे, मंदिराची बांधकाम, मंदिराची संकल्पना कशी उभारली, या सर्वांचा इतिहास आपण आज जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर आपण बघूया नेमका मंदिराचा इतिहास काय। नमस्कार, मी मधुकर मालकरी। आज आपण धरतरी माता मंदिर इथे आलेलो आहोत। बऱ्याच वर्षानंतर आपला जो पारंपरिक जे रूढी परंपरा, इतिहास आणि आपली संस्कृती याला धरून आपण हे मंदिर निर्माण केलेलं आहे, धरतरी माता मंदिर। धरतरी माता आपण बघत आहात की धरतरी मातेचा जो इतिहास आहे तर तो आपण जाणून घेऊ। परंतु हे विक्रमगड तालुक्यातील संगमनगर या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आज आपण उभे आहोत। सुरुवातीला आपण धरतरीचं जे कशा पद्धतीने हे मंदिर निर्माण झालं त्याविषयी आपण जाणून घेऊ। तर असं लक्षात आलं की इथला जो आदिवासी समाज आहे तर त्यांनी धरतरी याला खूप मानतात। तर धरतरी काय आहे हे पण आम्हाला पण माहिती नव्हतं, कारण की आम्ही पण पहिल्यांदाच याच्यामध्ये ऐकून होतो, लहानपणापासून ऐकून होतो की जे गाणं आहे, जे प्रचलित जे झालेलं गाणं आहे की इथं नाचू का कुठं नाचू धरतरीचे पाठीवर ना धरतरी माझी ती मायर तिला पाय बर कसा मी लावूर। तर सर्वत्र तर धरतरी आहे किंवा सणावाराला हे गाणं गायलं जातं, तर पाय कुठे ठेवायचा किंवा पाय कुठे लावायचा, कारण की देवीला कसं काय पाय लावणार, म्हणून जेव्हा पाय लावायच्या अगोदर तिला नमस्कार केला पाहिजे असं पूर्वजांनी किंवा आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे। तर आपण तर बरेच जण सांगतात की आपण तर निसर्गपूजक, मग आताच्या आधुनिक काळात तर असं प्रतीक पाहिजे काहीतरी, कारण की आपण संत महंत नाहीत की जे ध्यानधारणा करून आपण तिचं स्मरण करू शकतो। आपल्याला तर काहीतरी प्रतिकृती लागते। तर असं आमच्या लक्षात आलं आणि आम्ही ठरवलं की आपण ह्याचं एक मूर्ती रूप तयार करायचं। आणि मग हे करेल कोण, तर आपण पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या भक्तांना भेटलो। देव आणि मनुष्य यांच्यातला मधला दुवा म्हणजे भगत आहे, तर ह्या भक्ताला आपण एकत्र करायचं आणि यांच्याकडून ते जाणून घ्यायचं की धरतरी म्हणजे काय। मग सगळ्या भक्तांचं आपण पालघर जिल्ह्यातल्या 60 भक्तांचं आपण करेत लावली। इथे काकडबाबा म्हणून आहेत, त्यांच्या घरी जगनदादा आणि अशा सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांचं एकत्रीकरण केलं। प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांना माहिती असलेली माहिती दिली, ती आपण संकलन केली आणि त्यानुसार आपला एक मित्र आहे प्रवीण हरपाले म्हणून, त्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग करायची आणि मग ती ड्रॉइंग तयार झाली। मग प्रत्येकाने सुचवलं आणि ती ड्रॉइंग करून त्यांच्या बोलण्यानुसार आपण ड्रॉइंग केली आणि ती परत एकदा त्यांना दाखवली। तर दुसऱ्या ज्या बैठकीत त्यांना जी ड्रॉइंग दाखवली आपण, त्याच्यामध्ये त्यांनी सुचवलं की एका हातात काय पाहिजे किंवा दुसऱ्या हातात काय पाहिजे, अशी सगळी रचना झाली। मग स्वाभाविक पंचमहाभूत आपलं शरीर जे आहे पंचतत्वांनी जे बनलेलं आहे तर त्याचा विषय आला आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अग्नीशी संबंध आहे आपला, पाण्याशी संबंध आहे। तर त्यानुसार मग त्यांच्या हातामध्ये, देवीच्या हातामध्ये आपण एका हातामध्ये
पाण्याचं मडकं एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये अग्नी आणि तिसऱ्या हातामध्ये कणीस, ज्याला आपण कंसरी म्हणू. आपण प्रत्येक वेळेस की जिच्यावरती आपण जगतो तर तिला आपण कंसरी म्हणतो. ते नाचणीचं कणीस असं तिसऱ्या हातामध्ये आहे आणि चौथा जो हात आहे तो आशीर्वाद देताना. अशा 4 हाताची ती मूर्ती आपण त्यांना दाखवली आणि ती ड्रॉइंग आपण राजस्थान म्हणजे जयपूर त्या भागात पाठवून आपल्या कार्यकर्त्यांनी तशी मूर्ती बनवून आणली. पुढे असं लक्षात आलं की इथला जो समाज आहे तो आजकाल नको त्या दिशेने चाललेला आहे आणि सांगायचं झालं तर धर्मांतरण हा एक विषय पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. तर आपले देव एवढे पॉवरफुल आहेत किंवा आपले देव एवढे श्रेष्ठ आहेत तर हे लांब का गेले? जसं आज तुम्ही इथे मंदिरात बघत असाल की समोर एक प्रतिमा आहे, हिरोबा माझा गोधनाचा देव. तर हा आमचा कुळदैवत आहे. हिरवा देव आहे तो आमचा कुळदैवत आहे. थोडक्यात कृष्णाशी संबंध आहे. हिरोबा माझा गोधनाचा देव म्हणजे गायी सांभाळणारा देव. तर हा हिरवा देव आमचं कुळदैवत आहे. तर दुसरं आहे तो म्हणजे कंसरी, जे नाचणीचं तुम्हाला प्रतीक दिसेल, प्रतिमा दिसेल, तर ती कंसरी आहे की जे खाऊन आपण जगतो. तर हे सगळं असताना हे का तिकडे जात आहेत तर हे लक्षात आलं पाहिजे. या पलीकडे अजून तुम्हाला दिसेल की वाघ्याचं एक चित्र लावलेलं आहे. वाघ्या म्हणजे वाघदेव, की आपलं रक्षण करण्यासाठी, आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीपाशी एका लाकडावरती कोरीव काम करून आणि वाघ्याचं एक चित्र रेखाटलेलं असतं किंवा मूर्तिरूप ते दिलेलं असतं, दाखवलेलं असतं लाकडावरती. तर हे एक वाघ्या आहे. दुसरं आहे एक स्थान आहे नारायणदेव, आमचं कुलदैवतच आहे नारायणदेव. त्याचं हे जव्हारमधलं स्थान आहे नारायणदेवाचं स्थान. तर असे 4 फोटो अन्य आहेत आणि आपली धर्तरी माता आहे. तर हे सगळं एवढं चांगलं असून, आपली संस्कृती एवढी चांगली असून हे बाहेर का गेले? आपली संस्कृती सोडून, आपला देव सोडून बाहेर का गेलं? तर त्याचं कारण हे होतं की त्यांची मनात आपल्या देवांवरची श्रद्धा कमी झाली. म्हणून मग आपण ठरवून सगळ्यांची माहिती घेऊन की कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि कोणतं मंदिर केलं पाहिजे, आणि तेव्हा आपण ठरवलं की मंदिर आपण धर्तरी मातेचंच बनवायचं. आणि थोडाफार काही जणांनी विरोध दर्शवला की आपण तर निसर्गपूजक, मग मूर्ती कशाला? मग त्यांना आपण आपल्या परीने उत्तरं दिली की आपल्या सलगीमध्ये पण बऱ्यापैकी आता आधुनिकच्या याच्यात कोरीव काम करायला लागलेले आहे. बऱ्यापैकी वाघ्याचे पण दगडामध्ये कोरीव काम करायला लागलेले आहेत. लाकडं तर केव्हाही नष्ट होऊ शकतात आणि लोखंडावर किंवा तांब्याच्या याच्यावरती आता कोरीव काम करायला लागलेत. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. आधुनिक काळ आहे की जेव्हा आम्ही कमरेला किंवा अंगावरती शाली गुंडाळून राहायचो, पानं लावून राहायचो. तर आता तर बदल झाला आधुनिक काळात. आता कपडे घालायला लागले का पूर्वीसारखंच आता राहायला लागलेले आहेत. बदल तर होणारच ना, बदल तर केलाच पाहिजे, परिवर्तन तर झालंच पाहिजे. त्यासाठी मग आम्ही ठरवलं की आपण मूर्ती तयार करायची. आपल्या सामान्य माणसाला कुठेतरी डोकं टेकवायला प्रतीक लागतं, हे आम्ही स्पष्ट सांगितलं त्याच्यामध्ये की डोकं टेकवण्यासाठी प्रतीक पाहिजे. असंच कुठे हवेत डोकं टेकवणार का? नाही. आमचा जो समाज आहे तो झाडाच्या समोर जाऊन डोकं टेकवतो किंवा दगडाच्या समोर जाऊन डोकं टेकवतो. तर याचा अर्थ काय झाला? तर काहीतरी प्रतीक पाहिजे आणि म्हणून मग आपण दगडामध्ये ही मूर्ती घडवलेली आहे. त्याच्यामुळे विरोध करणारे करतात, पण जे खरं आहे, चांगलं आहे ते समाजासमोर आणलं पाहिजे. आपण जर नाही बदल करणार तर कोण करेल? आपली संस्कृती आपण नाही टिकवणार तर कोण टिकवेल? हे पुढं समाजाला दाखवण्यासाठी, कारण की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती नको तिकडे चाललेली आहे. म्हणून मग हे टिकवायचं असेल तर त्याला श्रद्धेशी जोडावं लागेल आणि म्हणून एक प्रतीक पाहिजे. म्हणून आम्ही हे धर्तरी मातेचं मंदिर उभारलेलं आहे. याच्यामध्ये आज जे धर्तरी माता म्हणून जे आपण रचना केलेली आहे आणि हिचा जो संबंध जोडलेला आहे शेतीशी,
आणि तो शेतीशी का तर ज्या धर्तरी मातेवर आपण राहतो तिच्यावरती सगळं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ परत सगळा विधी वगैरे करतो, जिच्यातून उत्पन्न झालेलं खाऊन जगतो, तर तिची कुठेतरी पूजापाठ केली पाहिजे का नको? म्हणून मग तिला नमस्कार करण्यासाठी तिच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आपण हे मंदिर बांधलेलं आहे. देवीचे उत्सव तर आपण आता सुरू केलेलेच आहेत. अख्खा तिला आपला सगळ्यात मोठा कार्यक्रम होतो. त्याच्यामध्ये धर्तरी मातेचा उत्सव असतो हा अख्खाती. म्हणजे त्या दिवशी जे आपलं धनधान्य आहे हे अगोदर पेरलं जातं. त्याचं म्हणजे परीक्षण की या वर्षी कोणत्या पद्धतीचं पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे किंवा काही रोगराई येणार आहे का किंवा वादळ वावटळ येणार आहे का, असं त्या जे आपण पेरणी केली जाते त्या धनधान्यांची त्याच्या निरीक्षणावरून हे ठरवलं जातं. आणि तोच आपला जो आदिवासी आपण समाज म्हणू तर ह्यांचा हा नववर्ष ज्याला आपण म्हणू तर हे आखाती हा आहे त्याच्यामधला. आणि आखाती हा आपला धर्तरी मातेचा मोठा उत्सव असतो. इथे विक्रमगड तालुक्याचं धरलं तर 94 गाव आहेत, त्याच्यापैकी 45 गावातून शेतकरी माती घेऊन आले होते. अजून जसं जसं माहिती होईल तशी तशी अजूनही शेतकरी या धर्तरी मातेच्या चरणी आपापल्या शेतातील माती घेऊन येतील आणि लवकरच ही शेती आपली आहे का जी मृत अवस्थेकडे चाललेली आहे तर ती पुन्हा एकदा गोमय शेती, गो आधारित शेती, नैसर्गिक शेती की जी पूर्वीपार आम्ही करत होतो तर तशी पुन्हा एकदा करण्याचं आम्ही ध्येय हे धर्तरी मातेच्या आशीर्वादाने ठरवलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही साध्य होऊ किंवा आम्ही पुढे पाऊल टाकू असं मला वाटतं. इथे आपल्याला दिसेल ह्या मंदिरामध्ये पण एक जगाला मोहिनी घालणारं वाद्य इथे समोर तुमच्या दिसेल की तारपा ज्याला आपण म्हणू, जगाला मोहिनी घालणारं हे वाद्य आहे. आणि ह्या वाद्याचा बऱ्यापैकी या शहरातल्या मुंबईकरांना आव्हान आहे किंवा आकर्षण आहे. तर इथे बऱ्यापैकी तारपा नृत्याच्या स्पर्धा असतात किंवा तारपा बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण असतं. तर हे बघायला नक्की मुंबईकरांनी यावं किंवा येतच आहेत आणि येतील असा माझा विश्वास आहे. दुसरं वाद्य तुम्हाला समोर दिसत आहे की घांगळी. घांगळी हे कणसरीचं वाद्य आहे, पण त्याच्यातलं जे स्वर आहेत किंवा ज्या गीत आहेत, गाणी आहेत तर ही आपल्याला ऐकण्यासारखी आहेत. आणि हे जेव्हा जो खळ्यावरचा देव आहे किंवा कणसरीचा देव आहे, हा खळ्यावरचा देव आहे तर तो 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर ह्याला ते वाद्य वाजवलं जातं किंवा ह्याच्यानुसार अन्य पण कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये हे वाद्य वाजवलं जातं. तर हे धर्तरी मातेचं मंदिर पाहण्यासाठी प्रत्येकाने इकडे नक्की यावं आणि मंदिर कसं बांधण्यात आले हे प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव हा खरंच खूप वेगळा आहे. या ठिकाणचं वातावरण देखील बघायला आपण एकदम प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.